कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की माहीत नाही, पण आता तू शशीला भेटू शकली ती तुझ्या राघवची मेहरबानी. चल आता नाही बोलून चालणार नाही, अनुष्का बोलली. अगं पण, गार्गीने म्हटलं. नो, पण बिन चल पटकन. काहीतरी घालून जाऊया, अनुष्का तिला गाडीत ढकलत बोलली. आता पुढे. रात्रीच्या अंधारात हॉटेल न्यू पॅलेस एकदम झगमगत होता. आज त्याच्या आवारात बऱ्याच पॉश गाड्या येऊन थांबल्या होत्या. पूर्ण हॉटेल सजवलं होतं आणि आतमध्ये जाणाऱ्या स्त्रिया उंची कपडे आणि मेकअप घातलेल्या होत्या, तर पुरुषांनी पण स्टायलिश कपडे घातलेली होती. दरवाजामध्ये उभे असलेले नौकर येणाऱ्या प्रत्येकाचं हसून स्वागत करत होते. आज तिथं पार्टी होती आणि पहिल्यांदा मराठे ग्रुपचा स्टाफ पण पार्टीसाठी हजर होता. पूर्ण हॉटेल भरलं होतं. ठिकठिकाणी वेटर ड्रिंक सर्व करत होते. कोणाला काही स्नॅक्स देत होते. काहीजण एकमेकांशी ओळख करून घेत होते. शहरातील नामांकित बिझनेसमॅन लोक पण आलेली. त्यांच्या बिझनेसच्या चर्चाला उतू आलं होतं. पण अजून ज्यांची पार्टी होती त्यांचं आगमन मात्र झालेलं नव्हतं. त्यामुळे सगळे आतुरतेने वाट बघत होते. राघवचे डॅडी आणि मॉम पाहुण्यांना एंटरटेन करत होते. त्यांचा स्टाफ पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करत होता. ते सगळं निहाळत स्वरा आणि मेघना एका ठिकाणी ड्रिंक घेऊन उभ्या होत्या. स्वरा, राघवने यावेळी पूर्ण स्टाफला हॉटेलमध्ये पार्टी दिली. असं तर तो कधीच करत नाही. काही बोलला का तुला? मेघनाने ड्रिंकचा एक झिप घेत विचारलं. मेघ, सकाळपासून तर तो रागात आहे. तो काय बोलणार? मला वाटलं होतं दुपारी ऑफिसमध्येच पार्टी होईल, पण याला अचानक असं काय झालं आणि याने रात्री हॉटेलमध्ये पार्टी ठेवली. त्याचं ना काही कळतच नाही. केवढा विचार केला होता आज रात्री राघवसोबत मस्त एन्जॉय करायचं, त्याला एकदम खुश करायचं, पण त्याने मध्येच ही पार्टी ठेवली. स्वरा वैतागून बोलली. त्याचवेळी तिथल्या लोकांमध्ये कुजबूज वाढली आणि पूर्ण स्टाफ पण गेटकडे बघू लागला. त्या दोघींनी पण त्या दिशेला पाहिलं तर राघव आणि मंदार सगळ्यांना ग्रीट करत आतमध्ये येत होते. राघवला पाहून दोघी चकित झाल्या. आज राघवने व्हाईट कलरचा शर्ट आणि त्यावर डार्क ग्रीन कलरचं जॅकेट घातलं होतं. शर्टची वरची 2 बटणं ओपनच होती. त्यातून दिसणारी त्याची भरदार छाती कित्येक मुलींचा जीव घेत होती. त्याने केस व्यवस्थित जेलने सेट केले होते आणि डोळ्यांवर थोडासा ग्रीन कलरचा शॅडो असलेली गॉगल घातलेला होता. आज त्याचा तोरा काही वेगळाच होता. बघणाऱ्यांनी फक्त बघतच राहावं इतका हँडसम तो दिसत होता. तिथल्या लेडीज तर त्याला बघून नुसत्या फ्लॅट झाल्या होत्या. आहा, ही इज लुकिंग डॅम हॉट, मेघनाच्या तोंडून आपोआप निघालं. पण त्याचवेळी स्वराने तिला डोळे वटारून पाहिलं तसं तिने जीभ चावली. ते दोघे पण आता आतमध्ये आले आणि आलेल्या गेस्टसोबत बोलू लागले. प्रत्येकजण त्याला फुलाचा गुच्छ, गिफ्ट्स देत होते. 2 नौकर ते सगळं घेण्यासाठी त्याच्या मागून फिरत होते. राघवचे मॉम डॅड पण त्याच्याजवळ आले. हॅपी बर्थडे माय सन, त्याचे डॅडी म्हटले. थँक्यू, राघव हसून बोलला. हॅपी बर्थडे राघव, त्याच्या मॉमने त्याला विश केलं. थँक्स मॉम, तो हलकेच हसत उत्तरला. स्वरा पण त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला मिठी मारली. त्याच्या गालाला गाल घासला. हॅपी बर्थडे डिअर, ती हळूच त्याच्या कानात बोलली. थँक्स, तो तिला दूर करत बोलला. त्याची नजर पूर्ण हॉलमध्ये फिरत होती. सगळे त्याला येऊन विश करत होते, पण त्याला मात्र कोणाची तरी ओढ लागली होती. सारखं इकडे तिकडे बघत होता, पण ती काही दिसतच नव्हती. मंदार, अनुष्का नाही का आली अजून? राघवने नॉर्मल भाव ठेवत विचारलं. होय, येतेय, ऑन द वे आहे, मंदार म्हटला. राघव, केक कट करून घेऊया, म्हणजे मग डान्स वगैरे प्रोग्राम सुरू करता येईल, राघवची मॉम म्हटली. वेट फॉर सम टाईम, तो गेटकडे एक नजर टाकत बोलला. थोड्या वेळाने पुन्हा एकदा राघवचे डॅडी त्याला केक कट करायला बोलवले, पण त्याने नकार दिला आणि तो मंदारजवळ जाऊन उभा राहिला. ते दोघे पण बोलत होते, पण राघवचं लक्ष सारखं गेटकडे जात होतं आणि असंच गेटकडे बघत असताना त्याला ती दिसली.
आणि तो पाहतच राहिला. गेटमधून गार्गी आणि अनुष्का साडी घालून आलेल्या. त्यातल्या त्यात गार्गी साडीमध्ये जबरदस्त सुंदर दिसत होती. ब्लॅक कलरची साडी आणि सोनेरी काठ असलेले नेटेड साडी तिने घातली होती. त्यावर डायमंड ज्वेलरी, मॅचिंग ब्लाऊज, हलकासा मेकअप, डोळ्यात काजळ आणि ओठावर हलकीशी लाल लिपस्टिक तिच्या सौंदर्यात भर घालत होती. आणि सगळ्यात जास्त आकर्षक तर तिने 2 भुवयांच्या मधोमध लावलेली टिकली वाटत होती. गोऱ्यापान रंगावर बारीकशी काळी टिकली आणि त्याच्या दोन्ही बाजूला असणारे काळेभोर डोळे हृदयाचा ठाव घेत होते. राघव तर भान हरपून तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. मध्येच ती गालावर येणारी केसाची लट कानामागे ढकलत होती आणि तिच्या त्या अदेने तो मात्र घायाळ होत होता. त्या दोघी चालत चालत त्याच्याजवळ आल्या, पण त्याला कळालं पण नाही, इतका तो गुंग झाला होता. गार्गीने त्याच्याकडे पाहून एक गोड स्माईल दिली तसं तो भानावर आला. हे राघव, हॅपी बर्थडे. अनुष्काने लगेच हात पुढे करून त्याला विश केलं. थँक्स, तो हसत बोलला. हे अनुष्का, मॉम कधीपासून तुझी वाट बघते, चल पटकन. मंदार अनुष्काचा हात पकडून लगेच तिला घेऊन गेला. आणि आता गार्गी आणि राघव दोघेच तिथं होते, समोरासमोर उभे. सॉरी सर, ते सकाळी तुम्हाला विश न करताच मी गेले, गार्गी दिलगिरी व्यक्त करत बोलली. व्हाय सॉरी? तुझ्या विश करण्याने किंवा न करण्याने मला काहीच फरक पडत नाही, तो निर्विकारपणे बोलला. आणि गार्गी गोंधळली. हा असा कसा आहे? सनकी. ती तशीच गोंधळून त्याच्या समोर उभी राहिली. आणि त्याचवेळी राघवच्या डॅडीने त्याला पुन्हा एकदा केक कापण्यासाठी बोलवलं. कम, आली आहेस तर केक पण खा, तो तिच्याकडे बघत बोलला आणि स्टेजकडे गेला. मला नाही खायचा तुझा केक. तिने एक सुस्कारा सोडला आणि तिथंच उभी राहिली. राघव केक समोर जाऊन उभा राहिला. केकच्या भोवती खूप साऱ्या कॅन्डल्स होत्या. शेजारी डॅड, मॉम, राज, स्वरा उभे राहिले होते. मंदार आणि अनुष्का पण बाजूलाच उभे होते. त्याने समोर पाहिलं. गार्गी दिसत नव्हती. त्याला थोडा रागच आला. ये म्हणून सुद्धा आली नाही याचा. त्याने त्याच रागात सगळ्या कॅन्डल्स फुकल्या. तसं डीजेवर सॉन्ग प्ले झालं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सगळे टाळ्या वाजवत होते. राघवने केक कापला आणि त्याच्या डॅडीला भरवला. त्यांनी पण त्याला भरवला. मग त्याने केक त्याच्या मॉम आणि राजला भरवला. स्वरा लगेच पुढे झाली आणि तिने पण त्यातला एक पीस उचलून त्याला भरवला. सगळीकडे म्युझिक सुरू झालं होतं आणि फुगे फुटत होते. आता तिथले कपल्स एकमेकांसोबत डान्स करू लागले होते. राघव, स्वराने त्याच्यासमोर हात पकडत त्याला डान्ससाठी इशारा केला. नॉट नाव, तो बोलला आणि तिथून बाजूला निघून गेला. स्वरा पाय आपटतच ड्रिंक काउंटरला गेली. तिथं मेघना अगोदरच उभी होती. काय झाले? तिच्या रागाला पाहून मेघनाने विचारलं. डान्ससाठी विचारलं तर गेला निघून. स्वरा ड्रिंक घेत रागात बोलली. स्वरा, तुला असं नाही का वाटत की आजकाल राघव त्या गार्गीला थोडं जास्तच इम्पॉर्टन्स देतोय? मेघना हळूच बोलली. व्हॉट? आता ती मध्येच कुठून आली? स्वराने वैतागून विचारलं. तिकडे बघ, मेघनाने एका बाजूला इशारा केला. स्वराने त्या बाजूला पाहिलं तर राघव गार्गी जवळ जाऊन उभा राहिलेला. स्वराचे डोळे आता राग ओकू लागले होते. मेघ, तू बोलली होतीस ना तू काहीतरी प्लॅन केला आहे त्या गार्गी विरुद्ध. त्याचं काय झालं? स्वराने त्या दोघांकडे एक कटाक्ष टाकत विचारलं. थोडासा फेल गेला, पण डोंट वरी, मी काहीतरी नक्कीच करेन. मेघना गूढपणे हसत बोलली. मला लवकरात लवकर हिला इथून, या शहरातून दूर करायचे आहे. स्वरा दात ओठ खात बोलली. डोंट वरी, तिचा कायमचा बंदोबस्त मी करेन. मेघना गार्गीकडे एक कटाक्ष टाकत बोलली.
त्याचवेळी इकडे गार्गी गोंधळून राघवकडे बघत होती. आय एम आस्किंग समथिंग, गिव्ह मी आन्सर, तिच्याकडे रोखून बघत विचारलं. मला कळालं नाही, ती घाबरून बोलली. तू मला 5,000 रुपये पे केले, तो पुन्हा बोलला. सर, माझ्याकडे तेवढेच होते, राहिलेले तुम्ही माझ्या पेमेंटमधून कट करा. मी तसं चिठ्ठीमध्ये पण लिहिलं होतं, ती निरागसपणे बोलली आणि त्याने मनातच डोक्याला हात लावला. चिठ्ठी? राघवने रागात इकडे तिकडे पाहिलं आणि थोडं स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. गार्गी बिचारी त्याला असं करताना पाहून घाबरून गेली होती. सो व्हॉट डू यू थिंक? व्हॉट इज द कॉस्ट ऑफ माय टाईम? राघवने कपाळावर अंगठा घासत विचारलं. मला कसं माहीत असेल? गार्गी म्हटली. मग तू माझं पेमेंट कसं ठरवलं? त्याने रागातच विचारलं. सर, तुमचं पेमेंट? ते मी कसं ठरवेन? सर, तुम्ही काय बोलता? मला काहीच कळत नाही. ती आता जास्तच गोंधळली. गार्गी, तू चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे? डू यू रिमेंबर? तो पण आता वैतागलेला होता. मी तुमच्यासोबत हॉटेलमध्ये राहिले म्हणून माझा हॉटेलच्या रेंटचा शेअर मी तुम्हाला द्यायचा होता, म्हणून मी मध्येच बोलायची ती थांबली. ओ, तुला हॉटेलचा रेंट बोलायचं होतं का? मग तुला तसं लिहायला येत नाही का? लिहिल्यानंतर वाचता येत नाही का? आणि लेटर इंग्लिशमध्ये लिहायला काय झालं होतं? मराठी वाचायला मला किती त्रास झाला, तो रागातच बडबड करत होता. मराठी असून पण मराठी वाचायला त्रास होतो? सनकी सायको. ती काही न बोलता गप्प बसली. फाईन, तुझ्यामुळे माझा पूर्ण दिवस खराब गेला. नाव यू हॅव टू पे फॉर दिस, तो शेवटी बोलला आणि ती घाबरून त्याच्याकडे बघू लागली. सर, माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, ती पटकन बोलली. पैसे? मला नको आहेत तुझे पैसे, तो बोलला आणि त्याने तिचा हात पकडला. ती एकदम दचकून गेली. डान्स विथ मी, तो तिला स्टेजकडे ओढत घेऊन जाऊ लागला. सर, मला डान्स येत नाही, ती त्याला थांबवत बोलली. तो आणखी काही बोलणार तेवढ्यात. राघव, कम, आपले काही बिझनेस क्लायंटला तुला भेटायचं आहे. दे आर वेटिंग. राघवचे डॅडी राघवजवळ येत बोलले आणि त्यांच्यामुळे त्याच्या हाताची पकड सैल झाली. तसं गार्गी लगेच तिथून गायब झाली. ओके डॅड, तो दूर निघून जाताना गार्गीकडे एक कटाक्ष टाकत बोलला आणि त्यांच्या मागोमाग तो गेला. हुश, काय नमुना आहे. द राघव मराठे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. एकदम हिटलर, सनकीच आहे. बरोबर नाव सूट होतं. गार्गी त्याच्यापासून दूर जात जात मनातच विचार करत होती की एकदम ती कोणाला तरी जाऊन धडकली. ओ सॉरी, तिच्या तोंडून निघालं आणि त्याचवेळी समोरची व्यक्ती पाहून ती थोडंसं शॉक झाली. इट्स ओके, माझीच चूक होती, ती मुलगी बोलली आणि हातातला ट्रे घेऊन लगेच निघून गेली. ही तर तीच आहे, त्या दिवशी राघवला शिव्या शाप देत होती. काय करते इथं? गार्गी त्या जाणाऱ्या मुलीकडे बघत विचार करत होती. त्या मुलीला इथं पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं होतं. गार्गी, आवाजाने गार्गी भानावर आली तर समोर शेखर उभा होता. तिने त्याला पाहून स्माईल दिली. गार्गी, खूप छान दिसते. कधी आली? शेखरने गार्गीला विचारलं. थोड्या वेळापूर्वी. गार्गीचं अजूनही लक्ष त्याच मुलीकडं होतं. पण डान्स करूया का? मला कोणीच डान्स पार्टनर नाही, शेखरने तिला विचारलं. मला डान्स करता येत नाही, गार्गी म्हटली. अगं, जास्त काही करायचे नाही, फक्त खांद्यावर हात ठेवून पाय इकडे तिकडे करायचा. चल ना प्लीज. अरे पण खरंच मला नाही जमणार, गार्गीने म्हटलं. प्लीज, तो बोलला. ओके, पण लगेच परत यायचं. गार्गीने नाईलाजाने होकार दिला. तसं शेखर खुश झाला. तो तिला लगेच स्टेजवर घेऊन गेला. तिथं ऑलरेडी खूप सारे कपल्स डान्स करत होते. ते लोक पण त्यांच्यात मिक्स झाले. पहिले तर गार्गीला डान्स करता येतच नव्हता. त्याच्या पायावर पाय मारून त्याचा पाय आधू केला. पण हळूहळू ती ताल धरू लागली. त्यामुळे तिला पण
थोडं चांगलं वाटू लागलं. पण त्याचवेळी त्यांच्यावर 2 डोळे रोखून बघत होते, ज्याची त्यांना कल्पना पण नव्हती. थोड्या वेळापूर्वी ती त्याला डान्ससाठी नाही बोलली होती आणि आता ती दुसऱ्यासोबत डान्स करत होती. राघव त्या दोघांकडे रागात बघत होता. त्याला तिथलं सगळं फोडून टाकायची इच्छा होत होती. ही त्याचीच पार्टी होती, त्यामुळे तो शांत होता. पण कितीही नाही म्हटलं तरी त्याची नजर त्यांच्यावरच खिळून राहत होती आणि मग राग उफाळून येत होता. त्याच्यासमोर असणारे लोक काय बोलत होते त्याला काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त ते दोघंच दिसत होते डान्स करताना. त्याने रागात हातातलं ड्रिंक एका घोटात पिऊन टाकलं आणि लगेच वेटरकडून दुसरं ड्रिंक घेतलं. मिस्टर राघव, पार्टी इज व्हेरी नाईस, समोरचा माणूस त्याला बोलला. त्याने त्याच्याकडे पाहून जबरदस्ती स्माईल दिली आणि पुन्हा स्टेजकडे पाहिलं आणि त्याची नजर आता तिच्या उघड्या कमरेवर गेली. नाजूक, गोरी, सपाट कंबर तिने घातलेल्या काळ्या जाळीदार साडीच्या पदरातून जबरदस्त सेक्सी दिसत होती. क्षणभर तो मंत्रमुग्ध झाला, पण त्याचवेळी त्या कमरेवर दुसऱ्या कोणाचा हात पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्या रागात त्याने हातातला ग्लास जोरात दाबला. कच आवाज झाला. सर, शेजारचा वेटर लगेच ओरडला. तसं राघवने ग्लासवरच्या हाताची पकड सैल केली, पण त्याच्या दाबण्याने तो महागडा ग्लास टिचला गेला होता. त्याला हलकेच तडा गेला होता. थोडासा धक्का लागला तरी फुटेल अशी अवस्था त्याची झाली होती. सर, आर यू ओके? त्या वेटरने त्याच्या हातातला ग्लास घेतला आणि आदबीनं विचारलं. एक्सक्यूज मी? राघव तिथल्या लोकांना बोलला आणि तडतड चालत स्वरा जिथं होती तिथं गेला. स्वरा डान्स? त्याने विचारलं. स्वराचा चेहरा खुलला. ती काहीही बोलणार तो तिचा हात पकडून स्टेजवर घेऊन गेला. स्वराला जाम आनंद झाला. तिने लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्यासोबत नाचू लागली. राघव भलेही स्वरासोबत नाचत होता, पण त्याचं सगळं लक्ष गार्गीकडे होतं. तो तिच्या अवतीभोवतीच नाचत होता, पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि त्यामुळे त्याची जास्तच घुसमट होत होती. इकडे गार्गी आज पहिल्यांदा असा डान्स करत होती आणि आता तिला तो जमू लागला होता. त्यामुळे ती पूर्ण लक्ष देऊन डान्स करत होती. तिचं बाकी कशाकडेच लक्ष नव्हतं. तिचं तर शेखरकडे पण लक्ष नव्हतं. इतकी ती डान्समध्ये गुंग होती. पण अचानक मागे जाताना तिला पायाला काहीतरी अडथळा जाणवला. कोणाचा तरी पाय मध्येच आला आणि काही कळायच्या आत ती मागच्या बाजूला ढकलली गेली. तिचा शेखरच्या खांद्यावरचा हात पण सुटला. शेखरला पण क्षणभर काही सुधारलं नाही आणि ती मात्र मागे पडली. तिने घाबरून डोळे गच्च मिटून घेतले. आता धप आवाज येऊन आपल्याला लागेल असं वाटत असताना तिला कोणाची तरी उबदार मिठी जाणवली. अगदी ओळखीच्या स्पर्शाने तिने दचकून डोळे उघडले आणि समोर पाहिलं. तो रागात तिच्याकडे बघत होता. तिने त्याचं जॅकेट घट्ट पकडलं होतं. हात तिच्या कमरेवर होता. थोडा वेळ ती त्याच्या डोळ्यात हरवली. आय एम सॉरी सर. शेखरच्या आवाजाने ती भानावर आली. तशी दचकून तिने त्याचं जॅकेट सोडलं. ओ गार्गी, तुला डान्स येत नाही तर दुसरीकडे जाऊन उभी राहा. इथं पडली तर पूर्ण पार्टी खराब होईल. स्वरा हसत पण रागात बोलली. एव्हाना आजूबाजूचे लोक डान्स करत करत त्या चौघांकडे बघत होते. म्युझिकचा आवाज तर थोडा जास्त होता, त्यामुळे बाकीच्यांना ते काय बोलत आहेत हे ऐकू जात नव्हतं. आय एम सो सॉरी. गार्गी मान खाली घालून केस मागे घेत बोलली. तिला फार ऑकवर्ड वाटत होतं, पण आपण असं कसं पडलो तेच तिला कळत नव्हतं. राघव, लेट्स डान्स. स्वरा पुन्हा राघवला मादक आवाजात बोलली. स्वरा, लेट्स चेंज द पार्टनर्स. राघव गार्गीकडे बघत बोलला आणि स्वरा शॉक झाली. राघव. स्वरा पुढे काही बोलणार तेवढ्यात राघवने शेखरला इशारा केला. येस सर. शेखर गोंधळून बोलला आणि स्वराच्या समोर जाऊन उभा राहिला. आता स्वराचा नाईलाज झाला. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि डान्स करू लागली. इकडे राघवने गार्गी पुढे हात केले. गार्गी मनातून जबरदस्त घाबरली होती. तिला तिथून जायची इच्छा झाली होती.
मला कसं तरी होतंय, मी जाऊ? तिने त्याच्याजवळ जाऊन विचारलं आणि त्याला जास्तच राग आला. त्याने तिचा हात पकडला आणि स्वतःच्या खांद्यावर ठेवला. त्याच्याबरोबर डान्स करताना काही वाटत नाही. माझ्यासोबत डान्स करताना कसं तरी होतंय. त्याने तिच्या कमरेत हात घालून स्वतःकडे खेचत रागात विचारलं आणि ती गडबडली. शिट, आता हा कसं काहीतरी वेगळंच समजतोय. पण कसं सांगू याला? खरंच हा जवळ आला की काहीतरी होतं. पोटात गुदगुल्या, शरीरात कंपन, सगळं कसं विचित्र जाणवत जातं. आता पण याचा कमरेवरचा हात मला करंट देऊन जातोय. कसं सांगू सगळं? गार्गीने मान खाली घातली आणि त्याच्यासोबत डान्स करू लागली. लुक ॲट मी. डान्स खाली बघून नाहीत करत. तो तिच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलला आणि तिच्या कानाच्या पाळ्या एकदम लाल भडक झाल्या आणि अंगावर शहारा आला. इलेक्ट्रिसिटी पॉवर. जवळ आला की करंट देतो. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचवेळी त्या दोघांची नजरानजर झाली. म्युझिक सिस्टीमवर. पण मग त्याचवेळी गाणं बदललं. अगदी सिच्युएशनला मॅच होणारं गाणं सुरू झालं. कुछ खास है, कुछ पास है, कुछ अजनबी एहसास है, कुछ दूरियां नजदीकियां, कुछ हंस पड़ी तन्हाइयां, क्या ये खुमार है, क्या एतबार है, क्या ये बहार है, क्या इंतजार है, शायद ये प्यार है शायद. नो, काही पण. ये प्यार वगैरे काही नाही. बस माझ्या मनाची घालमेल आहे. खूप घाबरते मी. राग ओसरला. गार्गी त्याच्या डोळ्यात बघत मनाला समजावत होती आणि त्याचवेळी त्याने तिच्या कमरेचा हात काढला आणि दुसऱ्या हाताने तिला गोल फिरवून पुन्हा स्वतःकडे खेचलं. तशी ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो पण तिलाच बघत होता आणि त्याचवेळी तो खूप जास्त जवळ होता. त्याचा गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता आणि त्याचवेळी तिला तिच्या चेहऱ्यावर स्पार्क जाणवला. शहारून तिने मान खाली घातली आणि त्याच्या छातीत तोंड लपवलं. टाळ्यांच्या आवाजाने गार्गी एकदम भानावर आली आणि स्वतःला त्याच्या मिठीत पाहून दचकून मागे झाली. पण त्याचवेळी तिला कानातले डायमंड टॉप बरोबर त्याच्या जॅकेटच्या बटनला अडकले. आह! तिच्या तोंडातून आवाज आला. पण तरीही त्याच्यापासून ती वेगळी झाली. तिचा कानातला टॉप तसाच त्याच्या बटनावर राहिला. तिने गडबडून आसपास पाहिलं तर डान्स प्रोग्राम संपला होता म्हणून सगळे टाळ्या वाजवत होते. तिने शेखर आणि स्वराकडे पाहिलं तर स्वरा रागात तिच्याकडे बघत होती. शिट, आता हिच्या बॉयफ्रेंडसोबत डान्स केला म्हणजे ही माझ्यावर नक्कीच रागावली आहे. गार्गीने केस कानामागे सारले आणि मान खाली घालून स्टेजवरून खाली उतरली. इकडे स्वरा पण तनतन खाली उतरली आणि पुन्हा ड्रिंक काउंटरवर जाऊन उभी राहिली. स्वरा, काय झालं? मेघनाने लगेच तिच्या मागून येऊन तिला विचारलं. काय झाले? काय विचारते? बघितली ना तू? तुझीच मेहरबानी. नको, तिथं तुझं डोकं चालवत जाऊ नको. स्वरा ड्रिंक घेत रागात बोलली. मी तर फक्त तिला तिथे पाडायचा विचार केला होता. मला काय माहीत नेमकं राघव तिथं असेल. मेघना वैतागून बोलली. तू आणि तुझे प्लॅन कायम फेल जातात. स्वरा ड्रिंकचा ग्लास आपटत बोलली. बरं, यावेळी मी तिला पार्टीतूनच हाकलून लावते, मग तर झालं. मेघना बोलली. आता काय करणार आहेस? स्वराने तिला विचारलं. मेघनाने हातातले ऑरेंज ज्यूस ड्रिंक तिला दाखवलं. तिला ड्रिंक देणार? त्यानं काय होणार? स्वराने वैतागून विचारलं. अगं, यात पोट बिघडण्याची गोळी टाकली आहे. पुढचे 2 दिवस तरी तिला ऑफिसला पण येता येणार नाही. मेघना डोळा मारत बोलली. पण ती पिल का? स्वराने विचारलं. बघ तर, मेघना बोलली आणि तिने तिथल्या एका वेटरला काहीतरी सांगितलं. पण त्याने तिला नकार दिला आणि तिथून निघून गेला. काय झालं आता? स्वराने वैतागून विचारलं. साले इथले नोकर इमानदार आहेत. जाऊ दे, मीच जाऊन देते. मेघना बोलली.
अगं पण मग तिला कळेल ना की तू तिला काहीतरी दिलं. स्वरा म्हटली. कळू दे. ती माझं काय बिघडवणार आहे, मेघना बोलली. आणि गार्गी आणि अनुष्का जिथं होत्या तिकडं जाऊ लागली. अनुष्का तिथंच उभा राहून त्यांचा ड्रामा बघू लागली. हे हाय गार्गी. मेघनाने जाताच तिला ग्रीट केलं. गार्गीला आश्चर्य वाटलं. हाय. तिने जबरदस्ती स्माईल दिली. सॉरी यार, माझ्यामुळे ऑफिसमध्ये खूप गडबड झाली. मला तुला त्यासाठी सॉरी बोलायचं होतं, पण तू भेटतच नव्हती. आज आता भेटली आहेस तर मला माफ कर. मेघना दिलगिरी व्यक्त करण्याचं नाटक करत बोलली. इट्स ओके. तुला तरीही त्याची शिक्षा मिळाली आहे, गार्गी बोलली. आणि मेघना जास्तच तरफडली. जॉब गेला माझा. पण जाऊ दे, नशिबात माझ्या हेच होतं. तू प्लीज मनात माझ्याबद्दल गैरसमज करू नको, मेघना बोलली. नाही करत, डोंट वरी, गार्गी हसत बोलली. चलो इस बात पे एक ड्रिंक हो जाए, मेघना तिच्यापुढे ड्रिंक सारत बोलली. नाही नको, मी फुल झाले आहे, गार्गी नकार देत बोलली. अगं अजून जेवण पण झालं नाही, मग तू कशी फुल झाली? ते काही नाही, मला माफ केलं यासाठी हे ड्रिंक घ्यायला लागेल, मेघना इन्सिस्ट करत बोलली. आजकाल काय झाले, अगोदर समीर आणि नंतर ही, यांना माफी मागण्याची बुद्धी आहे का? गार्गी समोरच्या ड्रिंककडे शंकेने बघत होती. जानू, अगं माफ कर तिला, अनुष्का बोलली. तसं गार्गीने सूचकपूर्वक तिच्याकडे पाहिलं. अनुष्का लगेच समजून गेली. मेघना, एक काम कर ना, हे ड्रिंक तूच घे, म्हणजे गार्गीने तुला माफ केलं असे समज, अनुष्का बोलली. आणि त्याच वेळी तिने ते ड्रिंक जबरदस्तीने मेघनाच्या तोंडाला लावलं आणि इकडे स्वराने डोक्याला हात लावला. मेघना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण अनुष्काने जबरदस्ती ते ड्रिंक तिला पाजलं. थोडं पिऊन मेघना ड्रिंकचा ग्लास पूर्ण ताकदीने बाजूला केला. थँक्स, मेघना कसंबसं बोलली आणि तिथून सटकली. तसं अनुष्काने हसून गार्गीला डोळा मारला. दोघी पण हसू लागल्या. झालं का समाधान? आता 2 दिवस जात बस टॉयलेटला, स्वरा रागात मेघनाला बोलली आणि डिनरसाठी निघून गेली. डिनर हॉल बराच मोठा होता. प्रत्येक ठिकाणी गोलाकार टेबलवरती 4 ते 5 लोक बसले होते. स्वराने पूर्ण हॉलवरती नजर फिरवली आणि एका ठिकाणी येऊन थांबली. त्याच ठिकाणी गार्गी, कबीर, अनुष्का आणि मंदार बसले होते. पुन्हा एकदा गार्गी राघवच्या शेजारी बसली होती. आता मात्र स्वराला जास्तच राग आला. डान्सचा सीन अजून तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता आणि आता आणखी ती त्याच्या जवळ बसली होती. गार्गी, मी तुला सोडणार नाही, स्वरा पाय आपटत तिथून निघून गेली. इकडे अनुष्का जबरदस्तीने गार्गीला घेऊन बसली होती, तेही बरोबर राघवच्या शेजारी. त्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. मागचा डान्स आठवून ती गोरीमोरी झाली होती. गाल आरक्त झाले होते. त्यामुळे त्याच्याशी नजर मिळवणं पण शक्य होत नव्हतं. तो मात्र बिनधास्त बसला होता, फोनमध्ये काहीतरी करत. त्याचं तिच्याकडं थोडंसुद्धा लक्ष नव्हतं. आणि ते पाहून का कोणास ठाऊक, पण तिला वाईट वाटत होतं. राघव, गार्गी, कोणाची वाट बघत आहात? स्टार्ट युअर डिनर, मंदार बोलला. तसं राघवने फोन बाजूला ठेवला आणि चमचा उचलला. तो खाणार तोच त्याच्या ताटात काहीतरी येऊन पडलं आणि ताटातली भाजी त्याच्या शर्टवर उडाली. त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि चमचा तसाच खाली ठेवला. हे कोणाचे काम असेल हे तर त्याला माहीत पण होतं. त्याने शेजारी पाहिलं. सॉरी, गार्गी तोंड बारीक करून बोलली. राघवने शांतपणे शर्टवरची भाजी टिश्यू पेपरने साफ केली. एक्सक्यूज मी, तो बोलला आणि वॉशरूममध्ये निघून गेला. गार्गीने डोक्याला हात लावला. समोर मंदार आणि अनुष्का तोंड दाबून हसत होते. गार्गीला फारच वाईट वाटलं. आपण हे चमच्याने खायला शिकायला हवं, तिने मनोमन निर्णय घेतला आणि राघवचं ताट उचललं. जानू, काय करते? अगं वेटर नवीन ताट घेऊन येईल, तू बस, अनुष्का म्हटली. मी स्वतः त्यांचे ताट वाढून आणते, गार्गी बोलली आणि ताट घेऊन किचनकडे निघून गेली. पण किचनच्या बाहेर एक वेटरने तिला थांबवलं. मॅडम, हे राघव सरांचं ताट आहे ना, मी आणतो, तुम्ही इथंच थांबा, तो वेटर बोलला.
प्लीज मी सर्व करते. त्यांना काय आवडतं ते तुम्हाला माहीत नाही. उगीच रागवतील ते. मी करते. ती बोलली आणि लगेच आतमध्ये निघून पण गेली. हॉटेलचं किचन जबरदस्त मोठं होतं. ती तिथं गेली आणि तिने पटपट सगळं वाढून घेतलं. मग तिने मागे वळून एकदा तिथल्या त्या मुलीकडे पाहिलं, जिला तिने राघवच्या घरी पाहिलं होतं. ती मुलगी ताट वाढण्यात गुंग होती. गार्गीने एक सुस्कारा सोडला आणि तिथून बाहेर पडली. ती जेव्हा हॉलमध्ये आली तेव्हा राघव ऑलरेडी टेबलवर येऊन बसला होता. तिने त्याच्यासमोर ताट नेऊन ठेवलं तसं त्याने विचित्रपणे तिच्याकडे पाहिलं. ते सॉरी, माझ्यामुळे तुमचं ताट खराब झालं, सो मी स्वतः तुमच्यासाठी ताट घेऊन आले, गार्गी बोलली आणि राघवने नकारार्थी मान हलवली आणि अन्न खायला स्टार्ट केलं. डिनर झाल्यावर अनुष्का आणि गार्गी तिथंच बोलत होत्या, तर मंदार आणि राघव तिथून कुठेतरी निघून गेले होते. अनुष्का, अगं 12 वाजले आहेत, मला जायला हवं, नाहीतर नंतर रिक्षा पण मिळणार नाही, गार्गी हातातल्या घड्याळाकडे बघत बोलली. ओ हॅलो सेक्सी लेडी, तू एवढी सेक्सी साडी घालून रात्रीच्या 12 वाजता रिक्षाने जाणार आहेस का? अनुष्का तिला म्हटली. अगं मग तू मला सोडायला येणार आहेस का? गार्गीने तिला विचारलं. बेबो, मीच मंदारसोबत राघवच्या घरी चालले आहे, तू पण येते? अनुष्का बोलली. नो नो अनु, अगं सकाळीच तर आपण ते घर सोडलं, लगेच कसं जायचं? गार्गी नकारार्थी मान हलवत बोलली. मग रात्रीचं आता ते तुझ्या रूमवर जाणार आहेस का? अनुष्काने एक हात गालावर ठेवून विचारलं. गार्गी काही बोलणार तेवढ्यात तिथं काहीतरी गोंधळ सुरू झाला. दोघी पण जागच्या उठल्या आणि इकडे तिकडे पाहू लागल्या. एके ठिकाणी गर्दी दिसत होती. त्यांनी तिथल्या वेटरला काय झालं म्हणून विचारलं, पण त्याला काही माहीत नव्हतं. सगळे एकमेकांना विचारत होते, पण कोणाला काहीच कळत नव्हतं. काही वेळाने एक माणूस बेहोश होऊन पडला एवढंच त्यांना कळालं. त्याच वेळी मंदार तिथं थोडं पळतच आला. गार्गी, अनु, चला आपण घरी जाऊ, मंदार थोडं टेन्शनमध्ये बोलला आणि त्यांना बाहेर जाण्याचा इशारा करू लागला. मंदार, काय झालं? अनुष्काने घाबरून विचारलं. इथं पोलीस येणार आहेत, चला पटकन, नंतर कोणालाच बाहेर जाता येणार नाही, मंदार बोलला. आणि दोघींनी घाबरून एकमेकींकडे पाहिलं. पण झालंय काय? गार्गी इकडे तिकडे बघत विचारत होती. पहिलं बाहेर चला, मंदार बोलला आणि त्या दोघींना बाहेर घेऊन चालला. तिथं बरेच लोक पण बाहेर जात होते. पण त्याच वेळी समोरून ॲम्ब्युलन्स आणि पोलीस व्हॅन येताना दिसली तसं सगळे जागीच थांबले. पूर्ण हॉलमध्ये गोंधळ सुरू होता. मंदार, सांग ना, काय झालंय? अनुष्काने आता वैतागून विचारलं. इथं एक बिझनेसमॅन आलेला, त्याला कोणीतरी पॉयझन दिलं आहे. त्याच्या घरच्यांनी लगेच पोलीस बोलवले. त्याची अवस्था खूप खराब झाली आहे, मंदार बोलला. या दोघींना शॉक बसला. गार्गीने इकडे तिकडे नजर फिरवली. एके ठिकाणी राघव पोलिसांसोबत काहीतरी बोलत होता. थोड्याच वेळात पोलिसांनी सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले आणि जायला परवानगी दिली. हुश, राघव करेल सगळं सेटल. पण तो बिझनेसमन मोठा माणूस होता. चला जाऊया, मंदार सुस्कारा सोडत बोलला आणि त्या दोघींना बाहेर घेऊन आला. गार्गीला मात्र राहून राहून हुरहुर वाटत होती. ती सारखं मागे वळून बघत होती. गार्गी, तुझं काही राहिलं आहे का? मंदारने तिला मागे बघताना पाहून विचारलं. नाही, ती गडबडत बोलली आणि गाडीमध्ये मागच्या सीटवर बसली. अनुष्का पण लगेच तिच्या शेजारी बसली. 1 मिनिट, मी आलोच. जर लवकर नाही आलो तर ड्रायव्हर तुम्हाला सोडेल, ओके? मंदार बोलला आणि पुन्हा हॉटेलमध्ये गेला. जानू, काय झाले असेल ग? अनुष्काने काळजीने विचारलं. काय माहीत, पण गार्गी हॉटेलकडे एक नजर टाकत बोलली. पण काय? अनुष्काने तिला विचारलं. काही नाही, गार्गीने एक सुस्कारा सोडत बोलली. थोड्याच वेळात मंदार आला आणि पुढच्या सीटवर बसला. एव्हाना हॉटेलमधून सगळे लोक बाहेर पडले होते. 1 मिनिट, राघव येतोय,
मंदार त्या दोघींकडे बघत बोलला आणि त्याच वेळी गार्गीच्या साईडला दरवाजा उघडला आणि राघव तिच्या शेजारी येऊन बसला. ती लगेच थोडा अनुष्काच्या बाजूला सरकून बसली. राघव, पोलीस गेले का? मंदारने विचारलं. राघव बोलला आणि त्याने ड्रायव्हरला इशारा केला. तसं गाडी स्टार्ट झाली. राघव, पण पॉयझन कुठून आलं? मंदारने मागं पाहून विचारलं. आय डोंट नो. मे बी कोणीतरी बिझनेसमधली दुश्मनी काढली असेल, राघव बोलला. किंवा मग तरी द्यायचं असेल आणि चुकून त्या माणसाला दिलं गेलं असेल. असं पण होऊ शकतं ना, मंदार बोलला. डोंट नो. पोलीस तपास करत आहेत. लेट्स सी. राघवने एक दीर्घ श्वास घेतला आणि मागं रेलून बसला. तसं तो गार्गीला जाऊन चिटकला. तिने लगेच अंग चोरून घेतलं. पण आता एका बाजूला अनुष्का होती तर दुसऱ्या बाजूला तो. त्यामुळे तिला हालता पण येत नव्हतं. आणि त्यात त्याचा स्पर्श पुन्हा एकदा तिला गुदगुल्या करत होता. ती तशीच अवघडून बसली. त्याच्या परफ्यूमचा वास आता थोडा अल्कोहोल सारखा वाटत होता. कदाचित त्याने जास्त ड्रिंक केलं होतं त्यामुळे असेल. पण तिला फारच ऑकवर्ड वाटत होतं. थोड्या वेळातच त्यांची गाडी मराठे विलासमोर जाऊन थांबली. अनुष्का आणि गार्गी लगेच खाली उतरल्या. जानू, खूप रात्र झाली आहे. तू जा त्या पहिल्या रूममध्येच. डोंट वरी, आंटीसोबत माझं बोलणं झालं आहे, अनुष्का आतमध्ये येताच गार्गीला बोलली. गार्गीला आता तिथं राहायची बिलकुल इच्छा नव्हती. पण अशा रात्री अशा साडीमध्ये बाहेर जाणं पण तिला योग्य वाटत नव्हतं. नाईलाजाने ती पुन्हा त्याच रूम समोर जाऊन उभी राहिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि रूम उघडणार तेवढ्यात गार्गी मागून हाक ऐकू आली. तसं तिने त्या दिशेला पाहिलं. राघव त्याच्या रूमसमोर उभा होता. तो थोडंसं चालत तिच्या समोर येऊन उभा राहिला. येस सर, गार्गी म्हटली. यू डिडंट विश मी, तो बोलला आणि ती गोंधळली. विश करत होते तेव्हा तर विश करून घेतलं नाही. आणि आता हॅपी बर्थडे सर, तिने हात पुढे केला. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला आणि तिच्या शरीरावरचे सगळे केस ताठ झाले. तिने पटकन त्याच्या हातातून हात सोडून घेतला. गिव्ह मी अ गिफ्ट. गिव्ह मी अ गिफ्ट, तो त्याचा हात मागे घेत बोलला. तिने न समजून पुन्हा विचारलं. मला गिफ्ट नाही देणार? त्याने पुन्हा तिला विचारलं. कथा कशी वाटली ती कमेंट करून सांगा. भेटूया कथेच्या पुढच्या भागात.